सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आणि आज बघा मी आज बहिणीकडे आले, भरपूर म्हणजे 1 वर्षानंतर आलो असेल आम्ही मुंबईला। म्हटलं इथून ना कसं सर्व जवळ पडतं शॉपिंगचं वगैरे, म्हटलं आज मुंबईची जरा शॉपिंग बघूया म्हणून आले। आणि आता मस्जिद बंदरला जायचा विचार आहे, म्हणजे तिकडे थोडे मसाल्याचे पदार्थ वगैरे असे घ्यायचे आहेत, मला ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत, मग एकदा जाऊन येतो। आणि हे तिचं ना म्हाडा कॉलनीमध्ये बघा किती छान तिने घर व्यवस्थित मेंटेन ठेवले, घरामध्ये POP फ्लोरिंग असं चेंज करून तिने पूर्ण घराचा लुक असा चेंज केला आहे। एवढं घर छान वाटतं ना, म्हणजे म्हाडाच्या अदर घरामध्ये आणि तिच्या घरामध्ये भरपूर फरक आहे। मी घराबद्दल एवढी भरभरून नेहमी बोलत असते, कारण मला असं वाटतं घर जेवढं फ्रेश ना तेवढं आपण पण फ्रेश राहतो। आणि घर म्हटलं की मी किती बोलू आणि किती नको असं मला होतं। आणि आमच्या बहिणीने आता स्वयंपाक करत आहे। चहा, आम्हाला तर चहा पोहे आम्ही झालो सर्व, सकाळी तिने चहा पोहे तयार ठेवले आणि 10 वाजताच आता आम्ही लवकर निघू। आणि आणायला आणि सावीला म्हटलं तू सांभाळ, आज तिच्याकडे जबाबदारी दिले दोघांना सांभाळायची। आणि आम्ही दोघं, महेश आणि आम्ही दोघं चाललोय। तिच्याकडे गेले ना की मी आयब्रो करायला सांगते की माझ्या झाल्या होत्या करायला, आणि पुण्यामध्ये मी जायच्या आदल्या दिवशी भरपूर पाऊस पडला, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही। मग तिला सांगितले करायला। तिच्याकडे गेल्यावर अशी आम्ही छोटी मोठी कामं करत असतो, आमचं काय असेल ते। आणि सावी पण छान रमली तिच्याकडे, बऱ्याच वर्षाने गेलो पण ती राहिली तिच्याकडे, व्यवस्थित टॉईज वगैरे होते तर त्याच्यावर खेळत होती। आम्हाला असा प्रश्न पडला होता की ती राहते की नाही राहते, थोडीफार किरकिर करते, पण ती माझ्याजवळ काही बिलकुल आली नाही। तिचं ती खेळण्यात दंग होती, मग मला कॉन्फिडन्स होता की ते राहू शकते। बाय 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 बाय, सांभाळून हा, बाय बाय बाय। मावशीला त्रास नको देऊ हा, अनु पटापट जेव हा, आणि गार्डन मध्ये व्यवस्थित खेळा। हाँ चल बाय बाय। हाँ चल। CS स्टेशनला उतरून आम्ही दादाची वाट बघत होतो। दादा म्हणजे महेश यांच्या भाऊजींची वाट बघत होतो, कारण त्यांचा रोजचा रेग्युलर रूट आहे। मग ते आमच्याबरोबर आले होते आणि त्यांना इथलं सर्वच माहिती होतं त्या, आणि आम्हाला कोणतरी पाहिजे होतं की आम्हाला माहिती पडेल असं, कारण काहीच माहिती नाही आम्हाला तिथलं असं कुठे काय जायचं वगैरे ते। आणि CS स्टेशन एवढं छान असं वाटतं ना, बघायला असं छान वाटतं। आणि गर्दी मेन म्हणजे एवढी गर्दी नव्हती, अदर स्टेशनला जेवढी गर्दी असते तेवढी CS स्टेशनला गर्दी नव्हती, त्यामुळे एकदम मस्त वाटलं। आणि मग आमचा सुरू झालं शॉपिंग ब्लॉग। आणि शॉपिंगला कुठून सुरुवात करायची हेच आम्हाला कळत नव्हतं, पण बऱ्याच वेळेला ही क्रॉसवर्डची बिल्डिंग दिसते, तिथूनच आपल्याला असे वेगळे मस्जिद बंदर क्राफ्ट मार्केटला जायला भेटतं। मग आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ड्रायफ्रूट्स मार्केटमध्ये, आणि तिथे भरपूर ड्रायफ्रूट्स, केकचे साहित्य, पुन्हा आणखीन चॉकलेट्स, असे भरपूर व्हरायटीज होत्या। मग मला फक्त ड्रायफ्रूट्सच बघायचे होते, आणि ना काय झालं, मी पटापट मला उरकायचं होतं येण्यासाठी, त्यामुळे मी जास्त वेळ कुठे स्पेंड करत बसले नाही, थोडीफार चौकशी केली कुठे काय मिळतं ते, आणि मग पटकन घ्यायलाच लागले। आणि सर्वकडे जवळपास सर्वच शॉपमध्ये ड्रायफ्रूटचा सेम रेट होता, आणि प्रत्येक जारवरती त्यांची प्राईस लिहिलेली होती, त्याप्रमाणे आपण घ्यायचं असतं। मी बघितले तर सर्वकडे सेमच प्राईस आहे, एवढा काही कुठेच जास्त असा फरक नव्हता। मग एका शॉपमध्ये जाऊन आम्ही जे मला ड्रायफ्रूट्स पाहिजे होते ते घेतले। फक्त एवढ्या की भरपूर अशा व्हरायटी मिळाल्या, म्हणजे बापरे, असं कन्फ्यूज व्हायला होतं की कुठल्या घेऊ काय घेऊ, एवढ्या सर्व व्हरायटीज होत्या। मग मी माझ्या बजेटप्रमाणे जसं वाटेल जशी थोडीफार क्वालिटी वगैरे बघून मग ड्रायफ्रूटची खरेदी केली। आणि त्या मार्केटना बघायलाच असं छान आहे, पूर्ण शॉप आणि इतकं छान वाटतं ना, म्हणजे जे पाहिजे ते ड्रायफ्रूटच्या एवढ्या व्हरायटी, आपले सिरप वगैरे, मग केकचे साहित्य वगैरे पण बरंच होतं तिथे। पण मी तिथे बऱ्यापैकी घरी असल्यामुळे काही एवढं जास्त घेतलं नाही, आणि मला फक्त पटापट घ्यायचं होतं। आणि असं वाटतं की होईल की नाही वेळेत, कारण मी ठेवून आले होते आणि मला पुन्हा त्याच दिवशी रिटर्न फिरायचं होतं, त्यामुळे थोडीशी गडबडीत होते मी। हे प्रीतीने आमचे घेतलेले एवढे ट्रॅफिक मार्केटच्या दरम्यान हे सदानंद म्हणून हॉटेल आहे, एकदम छान टेस्ट आणि नीट क्लीन, आणि व्यवस्थित स्नॅक्स वगैरे आणि जेवण पण छान मिळतं तिथे आम्ही थोडा स्नॅक्स करून घेतला। नंतर मग पुढे चालायला लागलो, आणि ऊन प्रचंड ऊन होतं, त्यामुळे काही समजत नव्हतं, म्हणजे आम्हाला असं घ्यायला घाम येत होतं ना बाप करायला। पुढेच आम्ही फिरत ग्लास प्रॉपर्टी आयटमच्या इथे आलो की आम्हाला ते घ्यायचं होतं, मग आम्ही ते शोधत होतो कुठे काय काय मिळत आहे ते बघायचं का।
एक कॉफी का सेट कैसे है भैया? 650 सेट है पूरा सेट वॉशिंग मशीन जा रहे काय इथे क्लिप एवढं आपल्याला पेशन्स नाही. लोहार गल्ली तिथे आम्ही गेलो, तिथे लाईटचे सामानचं वगैरे होते. लाईटच्या प्राईस फक्त आम्हाला काढायच्या होत्या. काढल्या आणि जाता जाता ही फुलं भेटली आर्टिफिशियल. आणि आर्टिफिशियल फुलं म्हटली कुठली असू दे, मी थोडा वेळ थांबून म्हटलं प्राईस काढूया. मला हँगिंगचं बघायचं होतं तिथे, म्हणून हँगिंगची प्राईस काढत होते. एवढे छान छान हँगिंग होते. थोडी कम करत होते पण ते बार्गेन करायला एवढे तयार नव्हते. मग मी ते नाहीच घेतलं. 200 रुपयाला एक हँगिंगचं असं होतं. मला 4 घ्यायचे होते पण ते नाहीच हे नव्हते करत, तयार नव्हते होत. मग मी तसंच ठेवून दिलं. एवढे छान पण फ्लॉवर्स आणि एवढ्या व्हरायटी होत्या ना आर्टिफिशियल फ्लॉवर्सच्या. भरपूर छान छान अशा व्हरायटी होत्या. बघूनच एकदम मस्त असं छान वाटत होतं. आणि नंतर मी आले ती शॉपमध्ये, टॉईज शॉपमध्ये, मुलांच्या खेळण्याच्या टॉईजमध्ये. तिथे पण भरपूर बार्गेन करावी लागते, मग आपल्याला मिळून जातं रिजनेबल. आणि हे होतं स्टेशनरी शॉप. स्टेशनरी शॉप इथे भरपूर गर्दी होती. आणि हे म्हणजे दादा नेहमीच इथे शॉपिंगला येतात ते स्टेशनरी घ्यायला, आणि छान रिजनेबल स्टेशनरी मिळून जाते. डायरेक्ट ना आता ब्लॉग ना तुम्हाला इकडे दिसे ट्रान्सफर झालेला. म्हणजे मी कालच शॉपिंग झाली आमची आणि संध्याकाळच्या 5:45ची चेन्नई होती. चेन्नई एक्सप्रेसनी मग आम्ही पुण्याला आलो. घरी यायला मला जवळपास 10:30 पावणे 11 वाजले आणि एवढी थकले होते ना, मग आज सकाळी काहीच शूट नाही केलं. मग जे आता उरलेलं म्हटलं तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते, कारण मी फक्त फिरले तिथे पटापट यायचं होतं मला रिटर्न परत. त्यामुळे पटापट असं शूट जास्त केलं नाही किंवा मी काय घेते वगैरे असं काय दाखवलं नाही तुम्हाला तिथे. पण सांगते मी तिथे काय काय घेतलं ते. आणि मसाल्याचे पदार्थ मी तुम्हाला सांगितले होते. मी ॲक्च्युली खडे मसाले घ्यायला गेले होते, पण तिथे गेल्याच्या नंतर बघितलं ना तर मला पुण्याचा रेट आणि तिथला रेट असं सिमिलर वाटला. आणि मी ज्या शॉपमधून तुम्हाला मागे दिवाळीच्या व्हिडिओमध्ये जो शॉप दाखवला होता त्याच्यामध्ये मला अशी बरीचशी व्हरायटी वगैरे मिळते. म्हणजे खडे मसाल्याची 1 नंबर 2 नंबर मसाला वेलची वगैरे. मग मला ते असं थोडंसं फरक वाटला, त्यामुळे म्हणजे मी घेतलं नाही तिथे. आणि मग अदर फक्त गोष्टी ज्या होत्या गरजेच्या त्या घेऊन आले, ज्या मला लागणाऱ्या होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मसाल्यासाठी मी गेलेले. हा मसाला आहे खामकर बनतो बघ, पिशवीवरती बॅगवरती नाव दिसत असेल तुम्हाला. आणि हे दुसरं वर्ष आहे माझं तिकडूनच मसाला घेण्याचं. गेल्या वर्षी पण घेतलं होतं आणि गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स चांगला होता. मसाला छान टिकला माझा वर्षभर, अजून आहे, अजून 1 महिना वगैरे जाईल. तर हा मालवणी मसाला आहे आणि तो मी बनवून घेतला आहे. ऑर्डरच दिलेली आणि त्यांना सांगितलं होतं ऑनलाईन तुम्ही पाठवून द्या. मग काहीतरी 300 चार्जेस वगैरे सांगितले. आणि मग म्हटलं चला माझ्या बहिणीकडे पण जायचं होतं मला आणि मस्जिद बंदरला जायचं होतं, म्हणजे सर्वच कामं होती तिथल्या तिथेच. म्हणून म्हटलं मग मी मसाला आणायला जाते. बघा 4 किलोचा मालवणी मसाला आहे. जसं सांगितलं तसा दिला त्यांनी. बघा 4 किलोचा मालवणी मसाला आणि हे 1/2 किलोचा गरम मसाला सांगितला होता. हा मसाला मला गेल्या वर्षी एवढा पुरला ना, म्हणजे 1 वर्ष नाही 8 ते 9 महिने जवळजवळ या 1/2 किलो मसाल्यामध्ये गेला होता. कारण आपण काही एवढंच चमचाभर वगैरे टाकतो, म्हणजे भरपूर पुरवठ्याला आलेला. आणि आता पण एवढं सुगंध असं छान पूर्ण घरात त्याचा घमघमाट सुटल्या मसाल्याचा. म्हणजे ते कुठेही हे करतात. किती छान आहे, कलर वगैरे मस्त कलर असा आलाय. फक्त आपण त्यांना ऑर्डर द्यायची आपल्याला कोणत्या पद्धतीचा मसाला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे ते तिखट, मीडियम, लाईट असं सर्व बनवून देतात ते. आणि क्राफ्ट मार्केटला गेलेले तेव्हा मला ग्लास घ्यायची होती. मेन म्हणजे तुम्ही मला जे ह्याचे बघितले असेल व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये भरपूर मी अशा फालुदा, मोहितो असं काय काय कोल्ड्रिंक्स बनवले. आणि बनवता माझी ग्लासं पण धुताना ती अशी फुटली गेली आणि ग्लासांची फारच कमतरता होती मला. मग ही छानपैकी मी तिकडून अशी ग्लासं घेतली.
हा सेट मला 6चा सेट 350 रुपयाला मिळाला तिकडे. आणि मी बघितलं ॲमेझॉनवरती, घरी आल्यानंतर आता चेक केलं मी, तर याच ग्लासां 350 ml चे आहेत. तर याच जवळपास 900, 800, 900च्या रेंजमध्ये आहेत. म्हणजे मला ही ग्लास परवडली तिकडे. बघ शेप वगैरे छान आहे. आणि मशीद बंद तिथेच आम्ही फिरत होतो, आम्हाला काही विशेष असं माहिती नव्हतं. आणि हा माझ्यासाठी हा तिथे रेनकोट आणला आता मला, कारण पावसापासून आणि मला आता स्कूलला सोडायला वगैरे पण आणायच्या लागणार आहे. तर मला 300 ते 350च्या रेंजमध्ये हा मिळाला आहे. त्याला झीप पण आहे. आणि ऑनलाईन चेक केलं मी आता, तर ऑनलाईनमध्ये काय आपण घेऊ तशी व्हरायटी आहे त्याची, म्हणजे कमी जास्त वगैरे. पण म्हटलं ऑनलाईन आपला बघून घेता येणार नाही, म्हणून मग मी तिथेच घेतला तो. कॅप कसा साडीसाठी घेतला रेनकोट. हा पण काहीतरी 250च्या रेंजमध्ये असेल, 250च्या रेंजमध्ये. आणि आता पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, टर्कीचे टॉवेल असतात ते पटकन वाळत नाहीत. मग त्यासाठी असे मी घेतले पंचे. हे बघा केवढे मोठे आहेत ना, भरपूर साईज मोठे आहेत. त्यामध्ये अजून एक लहान साईज होती, मग मी एक मोठी साईज घेतली. आणि हे पण एकदम 120 वगैरे अशा काहीतरी रेंजमध्ये मिळालेत. ते कापड पण छान आहे. म्हणजे मला ज्या इसेन्शियल गोष्टी असतात ना तेवढ्याच मी घेतल्या, मग बाकी काय कुठे फिरले नाही. ज्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे ड्रायफ्रूट्स. तर हे ड्रायफ्रूटच्या मार्केटला गेलेले, आणि ड्रायफ्रूटचं म्हणाल ना तर वेगवेगळ्या रेंज होते तिथे, म्हणजे आपण घेऊ तशी. मी तिथे काउंट केले तर बदाम जे होते ना तिथे 12 प्रकारचे बदाम होते. आणि त्यातले जे आपल्याला पाहिजे तसे आपण घेऊ शकतो. म्हणजे ह्याच्यावरती रेटवरती 800, 900, 1000, 1200 असे वेगवेगळे रेट असे मी एवढे म्हटलं बापरे किती प्रकारचे होते. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की बिल परवडतात नाही परवडत, माझं एवढं बिल झालं ड्रायफ्रूटचं, तर ते ड्रायफ्रूट्स घेण्यावरती ते बिल असतं. म्हणजे कोणी कोणत्या प्रकारचं घेतलंय, कुठल्या रेटनी घेतलंय त्याच्यावरती ते कमी जास्त होतं. मी पण हे ड्रायफ्रूट सर्व घेऊन आले. एक मगज बी सारखं लागत असं रेसिपीच्या कुठल्याही भाज्यांमध्ये, जे आपण पनीरची वगैरे भाजी, कुठली ग्रेव्ही, तर मगज बी लागतं. मग हे मगज बी मला फक्त मगज बी वाटलेलं, पण तिथे गेल्यानंतर वेगळ्या प्रकारचे मगज, म्हणजे काकडीचं बी मगज बी, पुन्हा भोपळ्याचं मिक्स मगज बी. तर हे 4 ह्यांचं मिक्स आहे, मिक्स मगज बी आहे. आणि ती व्हरायटी होती भरपूर, डिफरंट व्हरायटी होती. अक्रोड आणि हे पिस्ता. ह्याच्या रेसिपीमध्ये कधीतरी गोड पदार्थ केला की त्याच्यावरती टाकायला हवं. आणि मी गोड पान पण घेतला तिथून. ते एक मला फक्त परवडल्यासारखं वाटतं, कारण पानाचा रेट आम्ही एक्झिबिशनमध्ये घेतो तर ना 100 ग्रॅम वगैरे असं चांगशक्ती म्हणून जे आपण पान वापरतो ते तिकडे मी एक घेतलं. आणि चॉकलेट्स वगैरे असे भरपूर प्रकारने खरंच छान होतं. पण मी गेले नाही, कारण माझ्या घरी 2 हे तुम्हाला दाखवत माहिती आहे तुम्हाला, आना आणि सावी. ते प्रचंड असं गोड खातच असतात, आणि मी जरी कुठे ठेवलं तरी थोडंफार घेतात असते, त्यामुळे मी त्याच्या ह्याच्यातच नाही पडले घेण्याच्या. बघा हे अंजीर आहेत. अंजीरमध्ये ना 2-3 व्हरायटी होत्या. मग ते कडक अंजीर, सॉफ्ट अंजीर असं. मग हे मीडियम लेवलचे म्हणजे पटकन भिजवून खाता येणारे सारखे अंजीर आहेत ते घेतले. आणि काजू, हे काजू तुकडा घेतला मी, अख्खा काजू नाही घेतलाय, कारण हे का आपण कशामध्ये तरी टाकतोच वगैरे. एक तर त्याची ग्रेव्ही पेस्ट करतो किंवा थोडंफार हे करून टाकतो, भाज्यांमध्ये वापरतो, वरुणाचा की स्वीट डिशमध्ये वापरतो, म्हणून मी तुकडा काजू घेतला. आणि अक्रोडचं पण तसंच होतं. अक्रोडची पण 2-3 व्हरायटी होती.
सर्वात तिथे रिजनेबल असं मला एक वाटलं स्टेशनरी, म्हणून मी म्हणजे स्टेशनरी एवढी काही मला घ्यायची नव्हती विशेष असं, कारण आणायला सर्व सेटच येतो, पण थोडीफार लागणारी जी होती आणि मला रेट पण तिथे बघायचं होतं त्यामुळे तिथे व्हिजिट केली होती. तर त्या स्टेशनरी शॉपमध्ये एक रिजनेबल असं वाटलं आणि त्यांचं एक होतं की जशी क्वांटिटी वाढत जाईल तसं डिस्काउंट होत जातं. म्हणजे तुम्ही 2 पेन घेतला तर एवढं डिस्काउंट, 5 घेतलेत तर एवढे, किंवा कलर बॉक्ससुद्धा, म्हणजे जसं क्वांटिटी वाढेल तसं तसं डिस्काउंट वाढत होता तिथे आणि रिजनेबल वाटलं, भरपूर रिजनेबल. तर मी मुलांना लागणारे जे काही थोडंफार साहित्य होतं ते घेऊन आले. ब्रश, कलर्स, क्राफ्ट पेपर तर सारखेच लागत असतात. पेन पण घेतले त्याचे आणि पेनची रिफिल्स पण घेतली. ट्रायमॅक्स आणायला, ट्रायमॅक्स आवडतो तर ट्रायमॅक्सचं हे घेतलेलं. म्हणजे फेविकॉल वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तिथे मी घेऊन आले स्टेशनरीच्या. आणि हे सर्वात ग्लुगनचं पण तसं होतं, क्राफ्टसाठी आपल्याला ग्लुगन सारखे लागत असतात आणि त्याच्यात स्टिक्स लागत असतात. तर 1-2 वरती एवढं काय नव्हतं, मग हा फुल पॅक घेतला. जवळजवळ हा 100 म्हणजे फक्त 100-150 रुपयालाच हा पॅक मिळाला असेल. ह्या पॅकची प्राईस, ग्लू स्टिकच्या पॅकची प्राईस आहे 560 आणि आम्हाला तिथे 200 रुपीजला मिळाली ती. आणि मुलांना सारखं लागतं आणि हे काय खराब होणाऱ्या नसतात, आपण जर ठेवून व्यवस्थित राहिला तर व्यवस्थित टिकतात पण त्या. मग ते हे घेतले आम्ही. हे आणायचं बड्डे गिफ्ट आहे. तुम्हाला बॉक्स बघून समजलंच असेल ह्याच्यामध्ये काय, सध्या भरपूर क्रेज आहे ह्याचं. मग म्हटलं चला मला पण काहीतरी उपयोग होईल याचा, म्हणून हे घेतलंय. आणि तो तर फार एक्सायटेड आहे, पण आम्ही त्याला स्वतः एकट्याला हँडल करायला नाही देणार आहोत. आणि शॉपकीपरनी पण तेच सांगितलंय, मुलांना बिलकुल एकटं पाठवू नका. आणि ते करताना म्हणजे त्यांची हाईट, त्यांचं तोंड सांभाळा, मेन म्हणजे त्यांच्या फेसचा इथून. तर हे असं घेतलंय. ॲक्च्युली त्याच्यापेक्षा ते मलाच काहीतरी म्हणजे आम्हाला सर्वांना पूर्ण फॅमिलीला वापरता येईल या उद्देशाने त्याला घेतलंय ते. खरंच म्हणजे लहान मुलांना गिफ्ट देताना काळजीपूर्वक द्यायला पाहिजे, हे मला पण म्हणजे माहिती आहे. त्यामुळे मग म्हटलं आपल्याला सर्वांना उपयुक्त असं काय आहे सध्या, तर हे आहे. बघू आता घरी, म्हणजे जेव्हा मी स्वतः वापरेन तेव्हा मला कळेल खरंच ह्याचा फायदा होतो नाही होतो. मग मी तुम्हाला दुसऱ्या एका माझ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन हे म्हणजे युजफुल आहे की नाही, आणि त्याची क्लिअरिटी, कॅप्शन कसं आहे ते. समजला का तुम्हाला? समजलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आणि हा असा होता माझा शॉपिंग ब्लॉग. पुणे असं करत करत म्हणजे एक मुंबईचा अट्रॅक्शन होता की मुंबईत कशी शॉपिंग असते. पण एक एक्सपिरियन्स आला की प्रचंड चालतात मुंबईतली लोक, इतकं म्हणजे बापरे. मी तर हे झालो आम्ही दोघं पण की केवढं चालत. आम्ही CSTला उतरलो, CST तो आम्ही मस्जिद बंदर चालत होतो आणि शेवटी आम्ही ट्रेन मस्जिद बंदरवरूनच पकडली. एवढी चाललो आणि आतमधून एवढ्या म्हणजे कुठे चाललोय काय चाललं असं आम्हालाच कळत नव्हतं. आणि पण तिथल्या मार्केट्स म्हणजे ज्याला माहिती आहे तेच ते जाऊ शकतात किंवा तिथली बार्गेन करू शकतात व्यवस्थित. थोडंफार तरी आपल्याला आधी माहिती आहे, आपल्याला कुठे जायचं आहे काय जायचं असं माहिती असलं पाहिजे. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.